जय शिवराय मित्रांनो, बघू शकता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहोत. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पुढच्या काही दिवसात आपण वेडिंग ट्युटोरियल आणणार आहोत एकदम स्पेशलमधलं. तर त्या वेडिंग इन्व्हिटेशनमधले टेक्स्ट कशा प्रकारे एडिट करायचे आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर ते पिक्सलॅबमध्ये आपण करणार आहोत. ओके, बघू शकता. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला फाउंट कुठले कुठले घ्यायचे ते सांगतो. तुमच्यामध्ये मोबाईलमध्ये कुठले फाउंट असले पाहिजेत. तर एक म्हणजे खंड फाउंट, एक हिंद, दुसरा टेको. हे 3 फाउंट असणं आवश्यक आहे तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुमच्यामध्ये PLP ओपन होणार आहे. ओके, त्यातले मी आता तुम्हाला डिलीट करून दाखवतो. तुम्हाला बघू शकता यातले खंड फाउंट मी डिलीट केलेत. आता ॲड कसे करायचे बघा. याच्यावर टच करायचं आहे आणि तुम्हाला बघू शकता इथं खाली डाउनलोडचं ऑप्शन बघा. मी याच्यावर क्लिक करून इथं बघू शकता फोल्डर अशा टाईपमध्ये येईल खंड. त्याच्यात सिलेक्ट करायचं आणि इथं ॲड डायरेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. एकदम टॉपला येऊन जातील अशा प्रकारे फॉन्ट. ओके, तर आता आपल्याला प्रोसेस काय करायची. हे फॉन्ट तुमच्या मोबाईलमध्ये घ्याच. तुम्हाला मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते घेऊ शकता किंवा गुगलवरती जाऊन सर्च जरी केले तर तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिसतात फॉन्टचे. तर सर्च करून ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. फॅमिली फॉन्ट आहेत सगळे, ते डाउनलोड करून घ्या अगदी इझी स्टेपमध्ये. आता प्रोसेस काय करायचं आहे बघा. तुम्हाला मी एक PLP दिलेलं आहे की तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिरडावरती क्लिक करायचं आहे. ओपन PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघू शकता माझ्याकडे सेव्ह PLP आहे एक ही. तर तुम्हाला मी आता डाउनलोड केलेली कशी ॲड करायचं आहे बघू शकता. तुम्ही ती अनझिप करून घ्यायची आहे, त्याला पासवर्ड वगैरे काय नाही. इथं PLPवरती क्लिक करायचं आहे. ओके, PLP ओपन पिक्सलॅब प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळेल वरती. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्ही ज्यावेळी एक्स्ट्रॅक्ट कराल ती त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं विंडोवरती येऊन जाईल. बघू शकता इथं SSPLP अशा टाईपमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे. तर त्याला नाव वेगळं असेल, फक्त मी आता डेमोसाठी करायला बघितलं करून, तर ते अशा टाईपमध्ये होतं. ओके, तर याच्यावर क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड करून घ्यायचं. इथं ओपन अँड ॲड केल्यानंतर थोडंसं लोड घेईल. त्याच्यानंतर बघू शकता लोड घेतल्यानंतर आपल्याला PLP जे आहे ते ओपन अशा प्रकारे ओके होईल या टाईपमध्ये. आता ही तुम्हाला मी डेमोला दाखवण्यासाठी केलेली होती. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतं 3 डॉट ओपन PLP अशा प्रकारे PLP असेल याच्यावर टच करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे या टाईपमध्ये. इथे SS क्रिएशन वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP अशा प्रकारचं बघायला मिळेल. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, हे 2 हॅड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारे व्हाईट तुम्हाला बॉक्स दिसत असेल एक मोकळा. इथंपर्यंतच्या लेयर सगळ्या आपल्याला अनहॅड करून घ्यायचे आहेत. पहिले आपले नाव सोडले तर. ओके, गाव नवरदेवचं बघायला मिळेल, हे आपल्याला अनहॅड करून घ्यायचं आहे. ओके, आता इथं महाडिक आणि देशमुख आपल्याला बघायला मिळेल. आता समजा तुमचं नाव जर आडनाव पाटील आणि जाधव असेल, इथं काय करायचं आहे, या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. लॉक काढून बघू शकता इथं देशमुख आणि महाडिक कुठं बघायला मिळते ते एकदा बघायचं आहे. याचे लॉक काढायचे आहेत आणि याच्यावर डबल क्लिक करायचं आहे महाडिकवरती. आता तुमचं पाटील आडनाव असेल समजा, तुम्ही कुठलंही आडनाव टाकू शकता पाटील. ओके, तिथं पाटील टाकायचं आणि ओके करायचं आहे. फक्त याची साईज वगैरे काही चेंज करायचं नाही आपल्याला भाऊंनो. परत त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. तुमचं इथं आता जाधव असेल आडनाव, तर इथं जाधव टाकून घेऊया, जाधव. ओके, असं ठेवायचं, साईज काही चेंज करायचं नाही. आणि इथून आपल्याला ट्रान्सपरंट करायचं बघू शकता. 4 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं, इथं ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. 3 डॉट एक्सपोर्ट इमेज डिफिकल्ट आहे तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे. आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. असा PNG सेव्ह होऊन जाईल. पहिल्यांदा ही प्रोसेस तुम्ही एंडपर्यंत करून घ्या. तुम्हाला मी दाखवेनच कसं करायचं आपल्याला. बघू शकतो, तुम्हाला दाखवतो. आता या लेअर झाल्या, या 2 अनॲड करायच्या आहेत आणि त्या खालची आपल्याला म्हणजे हॅड करायच्या आहेत 2 लेअर या, आणि खालची अनॲड करायच्या या 2. बघू शकता ही खालची अनॲड केल्यानंतर इथं बघायला मिळेल नवरदेव. आता याच्या खाली जे आहे ते नवरदेव आहे. हा शेप अनॲड केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल नवरदेवाचं नाव. पहिल्यांदा इथं बघू शकता, इथं नवरदेवाचं नाव आपल्याला जर बघायचं असेल तर इथं या 2 लेअर अनॲड करून घ्यायचे आहेत. ही सुद्धा आपल्याला अनॲड करायचे आहे. आणि या दुसऱ्या जिथपर्यंत नवरी लिहिलं आहे तिथंपर्यंत आपल्याला सगळ्या अनॲड करून घ्यायच्या आहेत. आणि नवरदेवची पण अनॲड करायचे या टाईपमध्ये. महाडिक हे पण आपल्याला राहिले वाटतं चुकून. ओके, हे अनॲड केल्यानंतर इथं तुम्हाला नवरदेवाचं नाव बघायला मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे, या लेअरचं जे आहे ते लॉक काढून टाकायचं आपल्याला पूर्णपणे. लॉक काढून टाकल्यानंतर इथं डबल क्लिक केलं तुम्ही, त्याचं तुमचं जे नाव असेल बघू शकता. आता समजा मी इथं टाकतो शुभम.
शिवून टाकल्यानंतर इथं सुद्धा चेंज होणार आहे. काय याला कुठल्या प्रकारचा कन्व्हर्टर यूज करायची गरज नाही. याला सुद्धा कुठल्याच फॉन्टला इथं कन्व्हर्टर यूज करायची गरज नाही. तुम्हाला जे सोपं जावं यासाठी मी दिलेलं आहे गुगल फॉन्ट्सवरती. मला कॅलिग्राफी फॉन्ट्स यूज करता येत होते, पण मी तुम्हाला ते दिलेलं नाही, अवघड होतं एकदम. किंवा श्रीलिपीमध्ये सुद्धा दिलं असतं, पण त्याला युनिकोड द्यावा लागतो, त्यामुळे ते होणार नाही. या टाईपमध्ये सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी आता लास्ट करून दाखवेन. मी नंतर सगळं दिलेलं आहे तुम्हाला ते PLP एकदा चेक केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे करायचं आहे. आता मी हाईड करून टाकतो सॉरी हाईड. नंतर पण एक मी अनहाईड करतो. आता कार्यालयाचं नाव आहे, आता शेवटला गेलो सगळ्यात मी. दौलतनगर हे सुद्धा आपल्याला अनहाईड करायचं आहे. आणि इथलं कार्यालयाचं नाव बदलून टाकायचं आपल्याला, बघू शकता. कार्यालयाचं नाव इथून चेंज करू शकता. आता यशवंत मंगल कार्यालय, तिथं आपण गुलमोहर टाकू. गुलमोहर मंगल बघू शकता, इथं चेंज होतं आहे. खालचा सुद्धा पत्ता आपण बदलू शकतो. या टाईपमध्ये सगळे. आता एवढं असं की याची साईज चेंज करायचं नाही, ट्रान्सपरंट करायचं, सरळ सरळ ट्रान्सपरंट करून घेऊया. आता इथं कुठं तर राहिलेलं आहे, बघू शकता बॉक्स. हा सुद्धा आपल्याला ॲड करून टाकायचा आहे, ट्रान्सपरंट करायचा आहे. आणि इथून एक्सपोर्ट इमेज डिफिकल्टच्या जागी अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. एवढंच सगळं तुम्हाला जे आहे ते तुमचे जे वेडिंग करणार म्हणजे ज्यांचं कार्ड करणार आहे त्यांचे सगळ्यांचे नावं पत्ते वगैरे सगळे जे आहे ते या फॉन्टमध्ये कन्वर्ट करून याचे PNG सगळ्यांचे करून घ्यायचे आहेत. ते आपण वेडिंग ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे त्याचा उपयोग आपण करणार आहे. ओके, तर भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया ते काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.